विषयावर जरा बोलणार आहोत. तुम्हाला माहीत आहे की जिथे समुद्र किनारा असतो तिथे लोक संध्याकाळी किंवा सकाळी फिरायला जात असतात. तर मग ते कशासाठी का जातात? तर तिथे काहीतरी वेगळं फील होत असते म्हणून जातात. आणि वेगळं फील म्हणजेच काय, तर तिथे वेगळ्या प्रकारची हवा चालत असते आणि त्याचा आस्वाद घेण्यासाठी लोक समुद्र किनाऱ्यावर सकाळी किंवा संध्याकाळी फिरायला जातात. तर मग आज आपण हे जाणून घेऊया की ही हवा म्हणजे काय, ती का बदलते व ती कशी चालते. चला तर मग तर का जात असतील याच्या मागे एक वैज्ञानिक कारण आहे आणि ते आपण आज बघणार आहोत. तर तिथे वेगळं फील होते. त्याचं कारण असं आहे का तिथे वेगळ्या प्रकारची हवा चालत असते आणि त्या हवेचा आस्वाद घेण्यासाठी लोक जॉगिंग करायला, फिरायला संध्याकाळच्या वेळी तिथे जात असतात आणि तिथे त्यांना खूप छान वाटतं, कारण तिथली हवा वेगळी असते. तर ही हवा काय आहे, का वेगळी आहे, का भासते ती आपल्याला तशी, तर मग आपण त्याचं कारण वैज्ञानिक दृष्टीने बघणार आहोत. हवा म्हणजे काय, तर हवा हे एक गॅसेसचं मिश्रण आहे ज्यामध्ये 78% नायट्रोजन, 21% ऑक्सिजन आणि रिमेनिंग 1% मात्र कार्बन डायऑक्साईड आणि इतर गॅसेस, निष्क्रिय वायू, इनर्ट गॅसेस आणि त्यासोबतच धूळ, स्मॉग, फॉग, पार्टिकल्स, स्पोअर्स, हे सर्व मटेरियल त्यामध्ये आहे आणि हे सर्व मिश्रण म्हणजे हवा आहे. आणि मूव्हिंग एअर, मूव्हिंग असेल, हलणारी हवा जर असेल तर मग आपण त्याला वारा किंवा विंड म्हणत असतो. जास्त जोरात मूव्हिंग करणारी हवा असेल तर तिला आपण स्टॉर्म म्हणत असतो. कधी कधी हीच हवा अनइमॅजिनेबल असते, जिला आपण काउंट करू शकत नाही, अतिशय वेगात असते, तर मग ते सायक्लोन होते आणि आपण त्याला टोर्नॅडो, सायक्लोन असे नाव देत असतो. अशा टोर्नॅडो, सायक्लोन्समुळे आपली प्रॉपर्टी, आपली लाईफ डेंजरमध्ये येत असते आणि त्यामुळे आपण त्याला नॅचरल डिझास्टर असं नाव देण्यात आलेलं आहे. 2 प्रकारची डिझास्टर असतात हेही तुम्हाला माहीत आहे, नॅचरल डिझास्टर ॲज वेल ॲज मॅन मेड डिझास्टर. तर स्टॉर्म, सायक्लोन, टोर्नॅडो हा प्रकार म्हणजे नॅचरल डिझास्टर आहे. तर आपण सर्वात प्रथम बघूया की हवा का चालते, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी का जाते. तर त्याचं कारण आहे मेनली म्हणजे अनइव्हन हिटिंग ऑफ अर्थ सरफेस. म्हणजेच काय की या संपूर्ण पृथ्वीवर वेगवेगळ्या ठिकाणी हिटिंग टेम्परेचर म्हणावं ज्याला आपण, वेगवेगळं असते आणि त्याच्या या फरकामुळेच इकडची हवा तिकडे जाते, तिकडची हवा इकडे येते आणि तोपर्यंत जाते आणि येते जोपर्यंत संपूर्ण टेम्परेचर किंवा गरम हवा ही सर्वत्र सारखी होत नाही तोपर्यंत. आणि हा नियम तुम्हाला माहीतच आहे की मटेरियल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तेव्हाच जाते जेव्हा काही फरक असतो. म्हणजेच काय, ट्रान्सफर ऑफ मटेरियल फ्रॉम वन प्लेस टू अनदर, फ्रॉम हाय प्रेशर टू लो प्रेशर अंटिल इट बिकम अ सिमिलर इन प्रेशर. म्हणजेच काय की हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन असा प्रवास त्यांचा चालू राहतो. हा तर निसर्ग नियमच आहे. तुम्हाला माहीत असेल की पृथ्वीच्या सेंटर रिजनमध्ये असा गोलाकार एक इमॅजिनरी लाईन आहे ज्यामुळे पृथ्वीचे सारखे 2 भाग झालेले आहेत, सदर्न हेमिस्फियर अँड नॉर्दर्न हेमिस्फियर, म्हणजेच उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध. तर हे 2 भाग वेगवेगळे होणारे जो एक सर्कल आहे, ग्रेटेस्ट सर्कल आहे, त्याला आपण इक्वेटर म्हटलेलं आहे. आणि या इक्वेटर रिजनवर म्हणजेच त्या रिजनच्या 12 किलोमीटर त्या मोठ्या पट्ट्यावर सूर्याची सरळ किरण पडत असतात आणि त्यामुळे तिथलं टेम्परेचर हे जास्त असते. त्यानंतर येणारा जो समशीतोष्ण भाग आहे तो इक्वेटर रिजन हा उष्णकटिबंध भाग आहे ज्यामध्ये अतिशय उष्णता असते
आणि नंतरचा जो बेल्ट आहे 30 डिग्री उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्धामध्ये, तो भाग समशीतोष्ण कटिबंधामध्ये येतो आणि तिथे हवा थोडी थंड असते, कारण तिथे सूर्याचे थोडे तिरपे किरण येत असतात. आणि त्याच्यावरील म्हणजेच 90 डिग्री व पुढे मात्र अतिशय थंड असते. पोलर रिजनपर्यंत ते जाते आणि हळूहळू सूर्याच्या या किरणामुळे पृथ्वीवर त्याचे किरण कोणत्या स्वरूपाचे पडले आहे यावरून पृथ्वीवरील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं टेम्परेचर किंवा हीट ठरलेली असते. जिथे हीट जास्त असेल तिथलं हवासुद्धा त्या जमिनीनुसार वॉर्म होत असते. पृथ्वीवर हवेचा दाब एक समान नसतो. जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे हवेची हालचाल होत असते आणि याच हालचालीमुळे वाऱ्याची निर्मिती होत असते व दाबाच्या फरकांमुळे वारे मंद गतीने व जोराने वाहत असते. पृथ्वीच्या परिवलन म्हणजेच रिव्होल्यूशन व रोटेशनमुळे वाऱ्याच्या वाहण्याच्या दिशेवर परिणाम होत असतो. उत्तर गोलार्धात वारे आपल्या मूळ दिशेपासून उजवीकडे वळतात व दक्षिण गोलार्धात ते मूळ दिशेच्या डावीकडे वळतात. म्हणूनच पृथ्वीच्या परिवलनामुळे वाऱ्याच्या मूळ दिशेत बदल होत असतो व पृथ्वीवर वर्षभर जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे नियमितपणे वारे वाहत असतात. जमीन हवा ही अनइव्हन हीट झाल्यामुळे हायर प्रेशर क्रिएट होते, कारण जिथे हवा जास्त गरम असेल तिथे हाय प्रेशर तयार होते. गरम हवा हलकी असते, लाईटर असते आणि म्हणून ती जागा सोडते व ती प्रवास करायला लागते, ट्रान्सपोर्ट व्हायला लागते फ्रॉम हाय प्रेशर टू लो प्रेशर. आणि म्हणून जिकडे वातावरण थंड आहे, थोडं कमी टेम्परेचर आहे, तिकडे ती हवा वाहायला लागते आणि अशा रीतीनं वेगवेगळ्या दिशेनं जिकडे थंड हवा आहे, गरम एरियाकडून थंड भागाकडे हवा ही जात असते आणि किती स्पीडनी, किती हाय प्रेशरनी ती गरम झाली आहे त्यावर तिचा वेग ठरलेला असतो. आणि अशा रीतीनं इक्वेटोरियल रिजनकडून हे दुसऱ्या रिजनमध्ये हवा ही जात असते आणि हायरकडून लोअरकडे ती जाते, परंतु त्याच वेळी थंड हवा ही वरच्या साईडनं इक्वेटर रिजनवर येत असते. म्हणजेच हा हवेचा खेळ फक्त कशामुळे, तर अनइव्हन हीटिंग ऑफ अर्थ सरफेसमुळे आहे. आणि हे सुद्धा खरं आहे की वॉटर टेम्परेचर वेगळं होतं आणि जमिनीचं म्हणजे सॉईल टेम्परेचर हे वेगळं होतं आणि त्यानुसार त्यांच्यामध्ये पण फरक राहतो. त्याच्यावरील असलेली हवासुद्धा ही अनइव्हन हीटिंग होते जमीन आणि पाण्यावरील, आणि त्यामुळे सुद्धा एक वेगळ्या प्रकारची हवा सुरू होते आणि ती म्हणजे लँड ब्रीज आणि सी ब्रीज. आपण हे बघणार. तर लँड ब्रीज म्हणजे काय आणि सी ब्रीज म्हणजे काय, मराठी मीडियममध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ही हवा चांगली लक्षात असेल, कारण त्यांची नावं हे वेगळ्या पद्धतीने ठेवल्या गेलेल्या आहे. तर त्याला म्हटलेलं आहे खारे वारे आणि मतलई वारे. मला माहीत आहे की मराठी मीडियम, सेमी मीडियममध्ये शिकणारे विद्यार्थी अतिशय हुशार असतात आणि त्यांना ह्या गोष्टी लगेच लक्षात येतं. इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांनासुद्धा सी ब्रीज आणि लँड ब्रीज हे समजून घेणं आवश्यक आहे. दिवसा सी ब्रीज चालत असते म्हणजे काय होते नेमकं बघा. डे टाईममध्ये होतं असं की सूर्याच्या किरणांमुळे जमीन लवकर गरम होते आणि गरम झाल्यामुळे त्यावर असलेली हवासुद्धा ही गरम होते ॲज कम्पॅरेटिव्हली वॉटर. समुद्राच्या पाण्यापेक्षा जमीन लवकर गरम होते आणि जमीन गरम झाले की त्यावरील हवासुद्धा गरम होते. त्यामुळे तिथले प्रेशर वाढते, वॉर्मनेस वाढतो आणि थंडी समुद्रावरील हवा इकडे लँडवर यायला सुरुवात होते. याचं कारण असं की इकडे क्रिएट झालेलं वॉर्म हवा
हाय प्रेशरमुळे वाहायला लागते आणि ती जाते थंड एरियामध्ये म्हणजे समुद्राकडे, आणि समुद्राकडची हवा लँडवर येते आणि अशा रीतीनं सी ब्रीज तयार होते दिवसा. आणि ती हवा छान वाटायला लागते, कारण गरमीच्या वेळेस दिवसाच्या वेळेस थंड हवा ती चालत असते आणि म्हणून समुद्रावरती लोक दिवसा संध्याकाळी फिरायला जातात. आणि त्याच विरुद्ध अपोजिट एकदम काय होतं की रात्रीच्या वेळी लँड थंड होते, त्या मानाने वॉटर मात्र गरम राहते. आणि होतं उलटंच, लँड थंडी असल्यामुळे त्यावरील हवा ही थंड राहते ॲज कम्पॅरेटिव्हली पाण्याच्या वरची, आणि पाणी हे गरम राहतं म्हणून त्याच्यावरची हवा ही गरम राहते. आणि तिथे हाय प्रेशर तयार होते पाण्याच्या हवेमध्ये, आणि हाय प्रेशर तयार झालं की ती जागा सोडतं आणि जागा सोडून ती थंड भागाकडे येते म्हणजे जमिनीकडे येते. आणि अशा वेळेस जमिनीवरची गरम हवा ही समुद्राकडे जायला लागते, कारण हवेचं ते चक्र सुरून जातं. इकडची हवा तिकडे जायला लागली की तिकडची हवासुद्धा इकडे यायला लागते. सौम्य अशी हवा चालत असते दिवसा आणि रात्री, आणि तिला आपण ब्रीज म्हटलेला आहे, झुळूक म्हटलेली आहे. आणि ही झुळूक असलेल्या टेम्परेचरपेक्षा थोडी वेगळ्या टेम्परेचरची असते आणि म्हणून ती आपल्याला जरा आल्हाददायक वाटते. आणि म्हणूनच आपण त्या हवेचा आस्वाद घेण्यासाठी अशा ठिकाणी जात असतो. अनइव्हन हीटिंग इफेक्ट ऑफ एअर मुळे ही हवा चालते, हे वारे तयार होते आणि पुढे याच वाऱ्यांचा जर स्पीड जास्त झाला तर पुढे ते ब्रीजमधून विंड आणि विंडमधून स्टॉर्म आणि स्टॉर्ममधून टोर्नॅडो सायक्लोनमध्ये, आणि आपण अशा रीतीनं हवेसंबंधी माहिती मिळवू शकतो. हवेचा दाब मोजण्यासाठी बॅरोमीटरचा वापर होत असतो. जगभर वेगवेगळे वादळे होत असतात. वादळांना नाव देण्याची प्रथा ही त्यापासूनच तयार झाली. जगभर येणाऱ्या विविध चक्रीवादळांना नावे देण्यात येतात. या नावांची यादी प्रत्येक महासागरासाठी तयार करण्यात येते. महासागराच्या अवतीभवती असणाऱ्या देशांनी सुचविलेल्या नावानुसार ही यादी तयार करतात. वाऱ्याचा वेग 33 नॉट्स म्हणजेच सुमारे 60 किलोमीटर प्रति तास किंवा त्याहून अधिक असल्यास त्या वादळाला नाव देण्यात येते. सामान्यपणे लक्षात राहावे म्हणून वादळांना अशी विविध नावे देण्याची पद्धत रूढ झाली. तर मग हवा या सर्व गोष्टींमधला फरक, लँड ब्रीज आणि सी ब्रीज मधला फरक तुम्हाला कळला असेल. आणि